लोकशाहीचा बुलंद आवाज, रिपब्लिकन वार्ता, महाराष्ट्र. येवला सातारा येथे प्रजासत्ताक दिनानिमित्त संविधान व्याख्यान संपन्न. बातमी नाशिक येथून. नाशिक जिल्ह्यातील येवला तालुक्यातील सातारा येथे ग्रामपंचायत, विविध कार्यकारी सोसायटी, अंगणवाडी व जिल्हा परिषद प्राथमिक शाळा यांच्या संयुक्त विद्यमाने सोमवार दिनांक 26 जानेवारी 2026 रोजी प्रजासत्ताक दिन उत्साहात साजरा करण्यात आला. यानिमित्त महाराष्ट्र राज्याचे संविधान व्याख्याते प्रमुख तुषारजी पगारे यांचे मार्गदर्शक व्याख्यान संपन्न झाले. प्रजासत्ताक दिनानिमित्त सकाळी सर्वप्रथम संविधान प्रतिमेची मिरवणूक संपूर्ण गावातून काढण्यात आली. त्यानंतर सातारे ग्रामपंचायतीच्या ध्वजाचे ध्वजवंदन लक्ष्मणदादा जाधव यांच्या हस्ते करण्यात आले. तर जिल्हा परिषद प्राथमिक शाळेतील ध्वजवंदन महाराष्ट्र राज्याचे संविधान व्याख्याते तुषार पगारे यांच्या हस्ते पार पडले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन जिल्हा परिषद प्राथमिक शाळेचे मुख्याध्यापक काळे सर यांनी केले. यावेळी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेचे तसेच संविधान प्रतिमेचे पूजन संविधान व्याख्याते तुषार पगारे, लासुरे सर व पोलीस पाटील गायकवाड यांच्या हस्ते करण्यात आले. शाळेतील विद्यार्थ्यांनी गीतांच्या तालावर कवायत सादर करत उपस्थितांची दाद मिळवली. तसेच मराठी शाळेतील 25 विद्यार्थ्यांनी मराठी, हिंदी व इंग्रजी भाषेतून प्रजासत्ताक दिन व संविधानाचे महत्त्व स्पष्ट करणारी भाषणे केली. यावेळी बोलताना संविधान व्याख्याते तुषार पगारे म्हणाले की संविधान हे महापुरुष व संतांच्या विचारधारेचे सुंदर मिश्रण असून ते केवळ मानवांचेच नव्हे तर प्राणीमात्रांचेही संरक्षण करते. क्षणिक हातांना पेनात आणण्याचे कार्य संविधानामुळे शक्य झाले आहे. राष्ट्राची जडणघडण व वाढता विकास हा संविधानामुळेच घडत आहे. या कार्यक्रमास दत्तात्रय दखणे, समाधान झांबरे, सरपंच रत्नाबाई शिंदे, संचालक ॲडव्होकेट चंद्रकांत निकम, संदीप सोनवणे, ईश्वर गांगुर्डे, रसाळ सर, काळे सर, बालवाडी शिक्षिका अलकाताई कुलकर्णी, लता पवार, निमाताई पठारे, संजना सोमवंशी, अश्विनी निकम, ग्रामसेवक गोविंद सदगीर, नाना शिंदे, भीमराव बहिरम, समाधान मखरे, नितीन मोरे, सार्थक कांबळे, सागर गोसावी, पांडुरंग गोसावी, खंडू बहिरम, रोहित बहिरम, शुभम मखरे, प्रकाश पठारे, कविता पठारे आदी मान्यवरांसह ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमास उपस्थित मान्यवरांचे आभार ॲडव्होकेट चंद्रकांत निकम यांनी मानले. अत्यंत उत्साहवर्धक वातावरणात सातारे गावात प्रजासत्ताक दिनाचा कार्यक्रम संपन्न झाला. एका नव्या युगाने प्रारंभ झाला. प्रत्येक मानव सन्मानाने जगण्याचा व उंच भरारी करण्याचा बळ हे घटना देते. यासाठी सणुनी आजची या सोनेरी दिवशी हा आनंद उत्सव साजरा केला जातो. या भारत मातेच्या कणाकणात म्हणजे गल्ली ते दिल्ली पर्यंत हा मोठ्या प्रमाणात हा दिवस साजरा केला जातो. या मंगल दिनी आपल्या सर्वांना पुन्हा एकदा प्रजासत्ताक दिनाच्या खूप खूप शुभेच्छा देते. त्याचबरोबर देशासाठी बलिदान दिलेल्या सर्व या देशाचा इतिहास रक्ताने लिहिला. या देशाचा इतिहास हसत हसत स्वीकारले कित्येकाने मृत्यूचे फास, हसत हसत स्वीकारले कित्येकाने मृत्यूचे फास. एवढे बोलून मी भारतीय संविधानाचे पण याचं आम्हाला महत्व राहिलेलं नाही. कारण का हे अनुभवलं आमच्या वाडवडिलांनी, पण आम्हाला त्याचा विसर पडलाय. माझ्या नागरिकांनो आणि माझ्या मुलांनो लक्षात घ्या, दोनच गोष्टी आम्हाला जर कळाल्या तर संविधानाचं महत्व कळेल. पहिला अधिकार आहे भारतीय संविधानाचा कलम 300 मतदानाचा अधिकार. अमेरिकेसारख्या देशाला मतदानाचा अधिकार मिळावा म्हणून तिथल्या महिलांना 1971 पर्यंत रस्त्यावर येऊन संघर्ष करावा लागला. आज अमेरिका काय आहे, जगातला सगळ्यात शक्तिशाली आणि प्रभावशाली राष्ट्र आहे.
आम्हाला ते स्वातंत्र्य कधी मिळालं? 26 जानेवारी 1950ला. तो मतदानाचा अधिकार आहे का आम्हाला? महत्व, नागरिकत्व. आम्ही आमच्या नावावर सातबारा आहे, तो जमिनीचा असेल, ग्रामपंचायतचा 8चा उतारा असेल, आधार कार्ड असेल, पॅन कार्ड असेल. होय, मी नागरिक आहे. हे नागरिकत्वाचं महत्व आपल्याला नाहीये, गांभीर्य नाहीये. आपल्या गावातील एखादा विद्यार्थी जेव्हा बाहेर शिक्षणासाठी जातो, आम्ही पर्यटनासाठी इतर देशामध्ये जातो, तेव्हा तिथला व्हिसाची डेट जेव्हा समजते, शिक्षणासाठीच्या विद्यार्थ्याला मिळालेला कालावधी जेव्हा संपतो, तेव्हा त्या विद्यार्थ्याला, त्या नागरिकाला विचारा की नागरिकत्वाची ताकद काय. तेव्हा व्हिसा संपल्यावर आपल्याला त्या देशातून बाहेर पडावं लागतं, पण आम्हाला त्याचं महत्व नाहीये. शिक्षण, भारताचं कलम 45. आज आम्हाला आता शिक्षणाचं महत्व असूनही नाहीये. 26 जानेवारी 1950 पूर्वी या देशामध्ये शिक्षण घेणं आणि शिक्षण देणं एका विशिष्ट समुदायाची मक्तेदारी होती. होय, काल ज्याचे हात शेणात होते त्याचे हात आज पेनामध्ये. काल जो गाव कुसाच्या बाहेर होता, तो दलित असेल, बहुजन असेल, इथला सवर्ण सुद्धा असेल, जो मुख्य प्रवाहात नव्हता त्याला मुख्य प्रवाहात आणण्याचं काम हे भारतीय संविधानाने केलेलं आहे. मग भारतीय संविधानाची प्रबळ आणि शक्तिशाली शिकवण म्हणजे आम्ही एकमेकाकडे माणूस म्हणून बघणं. जोपर्यंत आम्ही समाज, जात, धर्म याच्या पलीकडे जाऊन त्याच्याकडे बघत नाही, तोपर्यंत आम्ही विकसित होण्याच्या निव्वळ गप्पा करणं या निरर्थक ठरणार आहेत. म्हणून आम्हाला भारताचा सृजनशील नागरिक होताना आम्ही नागरिक आहोत. काय वारसा देतोय आम्ही या मुलांना? प्रथम मी तुमच्यापासून आणि माझ्यापासून सुरुवात करतोय. काय मुलांना आम्ही वारसा देणार आहे? जया अंगी मोठे पणतया यातना कठीण. मी जे बोलतोय ना, मी मानसशास्त्राचा प्राध्यापक आहे. या 2.5 वर्षामध्ये हजारो लोक, अधिकारी अनुभवताना चेहरा. रिपब्लिकन वार्ता महाराष्ट्र न्यूजसाठी नांदगाव प्रतिनिधी मुक्ताराम बागुल, नाशिक. Subscribe now and press the bell icon. Never miss an update.